अरे एवढ्या वेळेपासून काय लिहितोयस? अगं सारे प्रोडक्ट्स जे मी सॅमसंग फॅब ग्रॅब फेस्ट मधून विकत घेईन. एवढी मोठी लिस्ट? जर ऑफर्स इतके सारे आहेत तर लिस्ट पण मोठी असणारच ना. या फेस्टिव्ह सीझन मध्ये मिळवा अप टू 27.5% कॅशबॅक. फ्री गॅलेक्सी S23 अल्ट्रा सिलेक्टेड टीव्हीज वर स्पेशल बेनिफिट्स 21,000 पर्यंत, फ्री प्रोडक्ट इन्शुरन्स आणि खूप काही. विजिट करा सॅमसंग स्मार्ट प्लाझा, राम एजन्सी, मार्केट यार्ड, नवी पेठ, सावेडी, अहमदनगर आणि मिळवा अमेझिंग फॅब ग्रॅब फेस्ट ऑफर्स. अटी लागू. नमस्कार. महाराष्ट्र सरकारला मला एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून विनंती करायची. मनोज जरांगे पाटलांची तब्येत खूप खालावली आहे. आज खरंच चिंता करण्यासारखी त्यांची आरोग्याची परिस्थिती झालेली आहे. त्यामुळे सरकारला मी विनंती करतो, त्यांच्या आरोग्याची चिंता करत असताना निर्णय हा काही दिवसात नाही तर आजच आपल्याला घ्यावा लागेल, आणि तो सुद्धा सकारात्मक दृष्टिकोनातून. जरांगे पाटलांनी आजपर्यंत अनेक आंदोलनं केलेली आहेत, ज्याच्यामध्ये युवा, खास करून मराठा युवांना हाताला काम मिळावं, आरक्षणाच्या माध्यमातून संधी मिळावी, यासाठी प्रामाणिकपणे स्वतःच्या कुटुंबाची पर्वा न करता समाजासाठी अनेक त्याग त्यांनी केलेले आहेत. पण आज जे उपोषण त्यांचं चालू आहे त्याच्यात त्यांची आरोग्याची परिस्थिती अतिशय खालावलेली आहे. त्यामुळे अख्ख्या महाराष्ट्राला त्यांच्या आरोग्याची काळजी लागलेली, मला लागलेली, अनेक लोकांना, करोडो लोकांना त्यांच्या आरोग्याची काळजी लागलेली आहे. तसंच ते ज्या पद्धतीने उपोषणाला बसलेले आहेत तसंच प्रत्येक गावामध्ये तिथे असणारा युवा, वडीलधारी मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी उपोषणाला बसलेले आहेत. त्यामुळे या सगळ्यांच्याच आरोग्याची चिंता करत निर्णय काही दिवसात नाही तर काही तासात आपल्याला घ्यावे लागतील. त्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या. आणि मला सगळ्याच पार्टीच्या पदाधिकारी आणि तसंच नेत्यांना विनंती करायची, यात कुणीही राजकारण करू नये. सरकार, सर्व विरोधी पक्ष जर एकत्रित बसून निर्णय घ्यायचा असेल त्याला आम्ही आमदार म्हणून तिथं तयार आहोत, पण लवकर घेण्याची जरूरत आहे. अधिवेशन उद्याच, खास अधिवेशन या महाराष्ट्रामध्ये उद्याच सरकारने लावलं पाहिजे, अशी आमदार म्हणून तिथं मी विनंती करतो. तसंच खासदारांना मी विनंती करेल, राज्य सरकार ज्या पक्षाचं आहे त्यांचं केंद्रात सुद्धा सरकार आहे, त्यामुळे या सरकारला मी विनंती करतो केंद्रातल्या नेत्यांशी बोलून, तसंच इतरही खासदारांना मी विनंती करतो की केंद्रात त्यांच्या नेत्यांशी बोलून तिथेही खास अधिवेशन मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हे घेतलं पाहिजे. आज महाराष्ट्र जळतोय आणि याची काळजी आणि चिंता ही आपण सगळ्यांनी केली पाहिजे. त्यामुळे एवढी विनंती मी मनापासून सरकारला करतो, तसंच सर्व पक्षांनाही करतो की लवकरात लवकर अधिवेशन घ्या. अधिवेशनामध्ये फक्त आरक्षणावर चर्चा ही झाली पाहिजे. तसंच केंद्रामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने काही महिन्यांपूर्वी स्पेशल पार्लमेंट घेतलं होतं तसंच एक स्पेशल पार्लमेंट घ्यावं, ते सुद्धा महाराष्ट्राच्या हितासाठी घ्यावं. महाराष्ट्र एक प्रमुख राज्य या देशामध्ये, आणि मग महाराष्ट्रात जळत असेल तर पार्लमेंट ही घेतलीच पाहिजे. आणि राज्यात सुद्धा अधिवेशन, खास अधिवेशन हे पुढच्या 2 दिवसामध्ये झालंच पाहिजे, असं आमदार म्हणून, महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून मी विनंती करतो. आरक्षणाला माझा पाठिंबा आहे, तसंच आंदोलनाला सुद्धा पाठिंबा आहे. काळजी एकाच गोष्टीची आहे, ती जरांगे पाटलांच्या आरोग्याची. आणि जे कोणी सामाजिक कार्यकर्ते गावागावामध्ये आज उपोषणाला बसलेले आहेत त्यांची काळजी तिथं आहे. त्यामुळे सरकारने अजून वेळ न घालवता, अजून काही दिवस न घेता, काही तासातच या बाबतीतला सकारात्मक निर्णय घेण्याची जरूरत आहे. याच्याचबरोबर मला सरकारला विनंती करायची, मराठा आरक्षणाच्या बाबतीत जी समिती आता गठीत करण्यात आलेली आहे त्या बाबतीत काही लोकांना शंका आहे. जे काही मला फोन आलेत, काही तज्ज्ञांशी मी चर्चा केली, त्याच्यातून जे काही मुद्दे माझ्यासमोर आलेले आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून मी सरकारला ते सर्व मुद्दे पोहोचवतो. विनंती करतो की त्या बाबतीतलं काही स्पष्टीकरण हे काही तासात हे आपण द्यावं, नाही तर काही दिवसात द्यावं, ज्याच्यामध्ये समिती आरक्षणाच्या बाबतीत जी काही गठीत करण्यात आली आहे ती समिती कशाचा अभ्यास करत आहे आणि समितीचे गठन कशासाठी केलं आहे हे कुठं सरकारने सांगावं. ज्या गावांमध्ये रेकॉर्ड अवेलेबल नाही, म्हणजे सापडत नाही, त्या बाबतीत समिती काय निर्णय घेणार हे सुद्धा स्पष्टपणे सांगण्याची जरूरत आहे.
समिती नेमकी किती सालाच्या पुढच्या नोंदी तपासत आहे ते जाहीर करावं, अशी एक विनंती इथं लोकांनी सरकारला केलेली आहे. समिती फक्त महसुली रेकॉर्ड तपासणार आहे की इतरही रेकॉर्ड तपासणार आहे हे सुद्धा तिथं सांगण्यात यावं. जरांगे पाटील ज्याप्रमाणे सर्व काही ओपन आणि मीडिया समोर बोलत आहे त्याप्रमाणे समितीची कार्यपद्धत आणि तपास सुद्धा सामान्य माणसाला कळायला पाहिजे अशी लोकांची मागणी आहे. तसंच मराठवाड्यातील काही तालुक्यांचे पूर्वीचे महसुली रेकॉर्ड हे आज रोजी पश्चिम महाराष्ट्रातील काही तालुक्यांमध्ये सापडत आहेत. जसे बीडमधील गेवराई, शिरूर पाटोदा या तालुक्याचे इंग्रजाच्या काळातील महसुली रेकॉर्ड जामखेड तालुक्यामध्ये सापडत आहे. तर ती समिती हे रेकॉर्ड तपासणार का? तसंच मी परत एकदा विनंती करतो की एक स्पेशल राज्याचं अधिवेशन उद्या नाही तर परवा हे सरकारने घ्यावं. तसंच खासदारांना विनंती करतो, सर्व नेत्यांना विनंती करतो, तसंच सरकारला केंद्र सरकारशी बोलण्याची विनंती करतो की पार्लमेंटमध्ये सुद्धा खास अधिवेशन या बाबतीत महाराष्ट्राच्या हितासाठी घ्यायचं लागलं तर ते तुम्ही घेतलंच पाहिजे. त्याच्याचबरोबर व्यक्तिगत तुम्ही माझ्याबद्दल विचारलं आणि आमच्याबद्दल विचारलं तर आमचा पाठिंबा हा आरक्षणाला आहे. तसंच या आंदोलनाला सुद्धा आहे. फक्त चिंता ही जरांगे पाटलांच्या आरोग्याची आहे. तसंच आंदोलनाला बसणारे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत ते मराठा समाजाचे आहेच, पण इतर समाजाचे सुद्धा काही सामाजिक कार्यकर्ते हे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या आरोग्याची चिंता ही आम्हा सर्वांना वाटते. तसंच सर्व पक्षांना मला विनंती करायची आहे, कार्यकर्त्यांना विनंती करायची आहे की मराठा आरक्षणाच्या बाबतीत आणि महाराष्ट्रामध्ये असणारी आजची परिस्थिती याच्यात कुणी राजकारण करू नये. याच्यामध्ये फक्त लोकांचं हित मनामध्ये ठेवून आपल्याला काम करायचं आहे. पण महाराष्ट्रामध्ये राहत असताना आपल्याला महाराष्ट्र धर्माचा विचार करण्याची जरूरत आहे आणि निर्णय लवकरात लवकर घेण्याची जरूरत आहे. तर सरकारने या बाबतीतली नोंद घ्यावी आणि स्वाभिमानी महाराष्ट्राला आज जी काय परिस्थिती आहे, जो काय आपला स्वाभिमानी महाराष्ट्र पेटलेला आहे त्याच्यामध्ये शांतता येण्यासाठी लवकरच जरांगे पाटलांना सरकारने भेटावं, सकारात्मक निर्णय घ्यावा आणि कुठल्याही पक्षाने, कुठल्याही नेत्याने, कुठल्याही कार्यकर्त्याने उगाच राजकारण करू नये, खोट्या गोष्टी स्प्रेड करू नये. तसंच वातावरण अजून तंग होण्यासाठी कुणीही प्रयत्न करू नये. प्रयत्न हाच असावा की आरक्षण कसं मिळेल आणि जे उपोषणाला बसलेले आहेत सामाजिक कार्यकर्ते, प्रामाणिकपणे बसलेले आहेत, त्यांच्या आरोग्याची काळजी ही आपल्या सर्वांना घ्यायची आहे. एवढंच एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून मी सरकारला विनंती करतो, सगळ्यांनाच विनंती करतो. माझा आरक्षणाला पाठिंबा आहे, आंदोलनाला पाठिंबा आहे. काळजी फक्त आरोग्याची आहे. त्या बाबतीत लवकरात लवकर निर्णय काही दिवसात नाही तर काही तासात सरकारने घ्यावं अशी एक विनंती इथं करतो. धन्यवाद.